10वी विषय विज्ञान भाग 1 SSC बोर्ड पॅटर्नप्रमाणे 18 मार्च 2024 रोजी झालेल्या विज्ञान भाग 1 ची उत्तरपत्रिका आज आपण पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्रश्न पहिला, उष्णतेचे SI पद्धतीतील एकक हे आहे अ कॅलरी, ब जूल, क किलो कॅलरी पर किलोग्रॅम अंश सेल्सियस, ड कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सियस। उत्तर आहे ब जूल। सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन होय। तिसरा प्रश्न आहे, टिंबटिंब हा कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे। उत्तर आहे अ COOH। प्रश्न चौथा, साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये टिंबटिंब भिंगाचा वापर करतात। उत्तर आहे ड बहिर्वक्र। टिंबटिंब पद्धतीत वितळलेल्या कतिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो। ब कतिलीकरण। खालील प्रश्न सोडवा। सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा। उत्तर आहे हायड्रोजन। कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा। CaCO3। कॅलरी मापीचा उपयोग लिहा। कॅलरी मापीचा उपयोग विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी करतात। चौथा प्रश्न आहे, दिलेले इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा। या ठिकाणी C2H6 म्हणजे इथेन हा हायड्रोकार्बन आहे। योग्य जोड्या जुळवा। पाण्याचा अपवर्तनांक C 1.33। प्रश्न दुसरा, खाली शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही दोन चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते। चुनखडी तापवली असता तिचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात। कार्बन डायऑक्साईड वायू हा चुन्याच्या निवळीतून प्रवाहित केला असता अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते, यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते। दुसरा प्रश्न, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात। विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंतलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते। तापमान जास्त असल्यास प्रकाशाची तीव्रता जास्त असते। बल्बमधील तार बनवण्यासाठी वापरलेल्या पदार्थांचा वितळनांक अतिउच्च असल्यास तारेतून विद्युतधारा पाठवून तार न वितळता तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते। परिणामी बल्बमधून जास्त प्रकाश मिळतो। टंगस्टनचा वितळनांक अतिउच्च असतो, म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात। चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात। वातावरणातील ऑक्सिजनसह चांदीच्या अभिक्रियेमुळे सिल्वर ऑक्साईडचा रंग काळा होतो। काही काळानंतर वातावरणातील हवेतील ऑक्सिजन आणि हायड्रोजन सल्फाइडच्या संपर्कात आल्यानंतर ते सिल्वर सल्फाइड तयार करेल। चांदीसाठी प्राप्त झालेला काळा पदार्थ हा सिल्वर सल्फाइड म्हणून ओळखला जातो। सिल्वर सल्फाइडचा रंग काळा असतो। घडणारी अभिक्रिया अशी आहे, 4Ag+ O2+ H2S बरोबर 2Ag2S + 2H2O। खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही तीन डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा। जेव्हा मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली जाते, तेव्हा त्रिकामधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या अंदाजे सरासरी असते। उदाहरणार्थ, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम त्रिकामध्ये लिथियमचे अणुवस्तुमान 7 आहे आणि पोटॅशियमचे अणुवस्तुमान 39 आहे। लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी म्हणजे सोडियम अणूचे वस्तुमान
23 येते. या ठिकाणी आकृती दिलेली आहे, त्यावरून माहिती लिहायची आहे. दिलेली आकृती विद्युत चलित्राची आहे. पंखे, शीत कपाट, मिक्सर्स, धुलाई यंत्रे, संगणक यामध्ये या विद्युत चलित्राचा उपयोग होतो. उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा. उपग्रहाला अवकाशात एका ठराविक कक्षेपर्यंत वाहून नेण्याचे काम उपग्रह प्रक्षेपक करतो. उपग्रह प्रक्षेपकाला अंतराळात अवकाशात जाण्यासाठी निश्चित वेग, व्हेलॉसिटी आणि रेटा लागतो. उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची उंची, प्रक्षेपकाच्या स्वतःचे वजन व इंधनाचे वजन यावर प्रक्षेपण वेग व रेटा या बाबी अवलंबून असतात. त्यानुसारच प्रक्षेपकाचा आराखडा ठरवला जातो. सुरुवातीच्या काळात एकच सलग प्रक्षेपक बनवले जाई, मात्र इंधन, गती आणि रेटा यांचा पर्याप्त उपयोग करण्यासाठी प्रक्षेपकाचे वजन टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानुसारच पुढे टप्प्याटप्प्याने प्रक्षेपक वापरले जाऊ लागले. भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव PSLV आहे. मुक्तपतन म्हणजे काय ते केव्हा शक्य होते? एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असल्यास त्या गतीला मुक्तपतन असे म्हणतात आणि मुक्तपतन हे फक्त निर्वातात शक्य होते. एका बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 20 सेंटीमीटर आहे, तर त्या भिंगाची शक्ती काढा. सुरुवातीला भिंगाची शक्ती P बरोबर 1/F 1/0.2 10/2 आणि P बरोबर 5D म्हणजे भिंगाची शक्ती 5 डायऑप्टर आहे. कंसातील योग्य पर्याय निवडा व उत्तरा पूर्ण करा. धातू, अधातू, धातू सदृश्य, मूलद्रव्य 4, 7, S खंड, P खंड, D खंड आणि F खंड. इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या आधारावर आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्याचे वर्गीकरण 4 खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्याचा समावेश हा S मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्य धातू आहेत. हायड्रोजन वगळून गण 13 ते 18 मधील मूलद्रव्याचा समावेश P खंडामध्ये आहे. या खंडामध्ये धातू, अधातू, धातू सदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्याचा समावेश D खंडामध्ये आहे आणि ही सर्व मूलद्रव्य S या आवर्त सारणीत आहेत. आवर्त सारणीच्या तळाशी दाखवलेले लॅन्थेनाइड व ॲक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्य म्हणजे F खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्य धातू असतात. प्रश्न पुढचा. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? अभिक्रियाकारकाचे स्वरूप, अभिक्रियाकारकाच्या कणाचा आकार, अभिक्रियाकारकाचे तापमान, उत्प्रेरक, अभिक्रियाकारकाची सहती. कॅल्शियम कार्बोनेटवर विरल आम्लाबरोबर अभिक्रिया ही हळू होते कारण सहती कॅल्शियम कार्बोनेट सहत आम्लाबरोबर अभिक्रिया वेगाने होती. या ठिकाणी सहतीचे उदाहरण आहे. ग्राफ दिलेला आहे. ग्राफची उत्तर आपण पाहूया. दिलेला आलेख काय दर्शवतो? तापमान, वेळ कंसात काळ यांचा आलेख दर्शवतो. रेषा AB काय दर्शवते? रेख AB स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते. रेषा BC काय दर्शवते? पाण्याच्या तापमानातील 0 ते 100 अंश वाढ दर्शवते. आकृतीमध्ये निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता हे दोष दिलेले आहेत. प्रतिमेचे स्थान दृष्टिपटलाच्या अलीकडे आणि दृष्टिपटलाच्या पाठीमागे. वापरण्यात येणारे भिंग अंतर्गोल आणि बहिर्गोल भिंग वापरतात. आयनिक संयुगाचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म लिहा. धन आणि ऋण प्रभारित आयनामध्ये तीव्र आकर्षणाचे बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायी रूपात असून कठीण असतात. नंबर 2. आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यावर दाब प्रयुक्त केल्यास त्याचे तुकडे करता येतात. नंबर 3. आयनिक संयुगामध्ये आंतररेणुकीय आकर्षण बल जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात.
आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा. सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. बी. दोन वस्तूंमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल? तर त्या गुरुत्वीय बलामध्ये 1/6 पट होईल. जर त्यामधील एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले असता त्याच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल? गुरुत्वीय बल दुप्पट होईल. नाल कुंतल म्हणजे काय? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या. विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार स्प्रिंग प्रमाणे गुंडाळून तयार केलेल्या कुंडलाच्या मालिकेला नालकुंतल सोलेनॉइड असे म्हणतात. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव यामुळे तयार होणाऱ्या चुंबकीय बलरेषा आणि नालकुंतल. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. एक आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे? प्रकाशाचे अपस्करण. सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता? जांभळा. सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता? लाल. वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा. इंद्रधनुष्य किंवा इंद्रधनुष्य निर्मिती. व्याख्या लिहा. वर्णपंक्ती. प्रकाशझोताच्या रंगीत घटक असणाऱ्या पट्ट्याला वर्णपंक्ती म्हणतात. त्यानंतर दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वरील आकृतीत अभिक्रियाकारकांची नावे लिहा. ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम कार्बोनेट हे दोन अभिक्रियाकारके आहेत. बी. मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू कोणता? कार्बन डायऑक्साईड CO2. सी. चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो? चुन्याची निवळी दुधी किंवा दुधाळ बनते. डी. वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणेच उत्पादने मिळतील? सोडियम बायकार्बोनेट किंवा NaHCO3. ॲसिटिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा. व्हिनेगर तयार करण्यासाठी ॲसिटिक आम्लाचा उपयोग होतो. धन्यवाद.